हे पुढलं फार महत्त्वाचं आहे. एक 5-6 पॉईंट आहेत. शिवाजी महाराज प्रत्यक्ष शिवाजी महाराज सांगतायत असं वाटतं ते वाचताना आपल्याला. याकरता ज्यास राज्य संरक्षण करावयाचे आहे त्याने हे समजून घ्यायचं की गडकोट म्हणजेच राज्य, गडकोट म्हणजेच राज्याचं मूल, गडकोट म्हणजेच खजिना, गडकोट म्हणजेच सैन्याचे बळ, गडकोट म्हणजेच राज्यलक्ष्मी, किंबहुना गडकोट म्हणजेच विश्रांती स्थळं, किंबहुना गडकोट म्हणजेच आपले सुखनिद्रागार आणि गडकोट म्हणजेच आपले प्राणसंरक्षण. हे चित्तात आणून कोणाचेही भरोश्यावर न जाता आहे ते जतन करणे आणि नित्य नूतन गडकोट बांधणे, कोणाचाही भरोसा न धरता हा व्यवहार अव्याहत चालू ठेवावा. हा पहिला पॅरेग्राफमध्येच सगळं आलं. शिवाजी महाराजांच्या नीतीमध्ये, त्यांच्या मनामध्ये गड किल्ल्यांचं काय महत्त्व आहे ते सगळं आलं. आणि ते त्या ह्याच्यामध्ये जसं म्हटलं आहे तसं की ते वाचताना फार हे येतं की साल्हेरी अशा प्रकारे गडकोट बांधून साल्हेरी अहिवंतापासून कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य, म्हणजे जवळजवळ हे अचल असलेले जे गडकोट आहेत ना ते महाराजांनी चल केले थोडक्यात. हां, की ती एक किल्ल्यांची साखळी त्यांनी उभारून त्याच्यावरनं त्यांनी ती सगळी भूमी पादाक्रांत केलेली आहे. त्यामुळे त्यांनी इतरांच्या शत्रूच्या ज्या मिलिटरी सिस्टीम्स होत्या त्या तोडण्यासाठी या गड किल्ल्यांचा उपयोग केला. म्हणजे महाराजांच्या मिलिटरी सिस्टीममध्ये घोडदळ आहे, पायदळ आहे आणि गडकोट आहेत. त्यांच्या इतरांच्या तुलनेमध्ये त्यांच्याकडे गजदल नाही आहे, त्यांच्याकडे तोफखाना नाही आहे, त्यांच्याकडे गडकोट आहेत. पण हा फक्त डिफेन्स म्हणून होतं की? अर्थात ना, डिफेन्स म्हणून होतं म्हणजे कारण शेवटी आक्रमण व्हायची. हो, पण कारण शेवटी गडकोट काही चल नाही आहेत ना, ते तुम्ही पुढे नाही सरकवू शकत ना. ते तुम्ही पुढे नाही सरकवू शकत म्हणजे तुम्ही पुढे जाऊन तुम्ही शत्रूच्या प्रदेशात जाऊन तिथले परत एकदा तुम्ही गडकोट जिंकायचे आहेत आणि तो परत एक बेस तयार करायचा आहे. असं करत करतच तुम्हाला जायला पाहिजे ना. त्यामुळे शेवटी गडकोट हे संरक्षणाच्या दृष्टीनेच हे आहे. आणि सुरुवातीच्या काळात त्यांचं जे काही सगळं दिसतं आपल्याला की तो डिफेन्सिव्ह अटॅकच आहे सगळा. कारण सगळ्याच गोष्टींची कमतरता होती आणि सुरुवात केल्याबरोबर चहूबाजूनी तुमच्या अंगावर जर शत्रू चालून आला तर तुम्हाला डिफेन्स मुळात आधी तुमचं राखणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ना. आणि शत्रू केवढा मोठा होता, सगळेच शत्रू मोठे होते ना. इथे तर शून्यातनंच सगळी सुरुवात आहे ना. तर त्यामुळे सगळेच शत्रू मोठे होते. आणि त्यामुळे मगाशी आपण जो प्रश्न विचारला होता त्या संदर्भात मला आत्ता एक पॉईंट आठवला की ते वेगवेगळे किल्ले जे त्यांनी त्याचं वर्गीकरण केलेलं असणार त्यांच्या मनामध्ये. आज आपल्याकडे त्याची तशी काही अवेलेबिलिटी असेलही कदाचित, मला तरी अजून वाचनात आलेलं नाही. पण त्यांनी शत्रूचा प्रदेश जिंकल्यानंतर ते गडकोट जे जिंकायचे ना त्याच्यामागे त्यांची एक भूमिका असायची की त्यातली एक भूमिका ही होती की काही किल्ले हे व्यापारी मार्गांवरती आहेत. तो किल्ला ताब्यात आल्यानंतर तिथल्या प्रदेशावरती तुमचं नियंत्रण आलं आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली तिथल्या रस्ते जे आहेत वरती चढणारे आणि खाली उतरणारे यांचं नियंत्रण तुमच्या ताब्यात आलं. आणि त्यांचं नियंत्रण तुमच्या ताब्यात आल्याबरोबर व्यापारावरची जकात तुमच्याकडे आली. म्हणजे ह्याला आर्थिक महत्त्व होतं. म्हणजे आता आपण जे म्हणतो जिओ पॉलिटिक्समध्ये की ज्याच्या हातात सागरी मार्ग आहेत किंवा जे मार्ग ज्याच्या हातात आहेत जिथे व्यापार होतो तो खरा राजा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.